सर्वांना माझा नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक ज्योती जाधव मॅडम, व्यासपीठावर मला वाटतं की पहिल्यांदा वर का 5 महिलांच्या बरोबर बसले. त्या सर्व 5 महिला आणि त्यांचे माझे अगदी जवळून संबंध आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या 5 महिला शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला त्या या ठिकाणी 5ही उपस्थित आहेत. मला सांगायला अभिमान वाटतं. पहिली गोष्ट, ज्योती जाधव मॅडम ह्या माझ्या डायरेक्ट विद्यार्थी आहेत. मी त्यावेळेला म्हणजे खरोखर शिकवलेलं आहे. पद्मा आमची नेक्स्ट शेजारी होती. त्यानंतर मला वाटतं जाधव मॅडम ह्या सगळ्या मॅडम माझ्या कारकिर्दीत, कदाचित कविता मॅडम नसतील अगोदरपासून, तर सगळ्या मॅडम जवळजवळ माझ्या कुठं कुठेतरी अगदी जवळून संबंध आलेला आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि मित्र, खरं तर मी सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित राहताना मला एक वेगळा आनंद आहे. आणि तो आनंद म्हणजे यासाठी की मी सावित्रीबाईंच्या वरती खरं व्याख्यान जर ठेवायचं असेल तर आपण भारती पाटलांचंच ठेवलं पाहिजे, कारण त्यांचा त्या विषयातला अभ्यास आहे. मी आहे सायन्सचा प्राध्यापक, परंतु माझ्या स्वतःच्या ज्या कल्पना आहेत त्या मांडत असताना मी काही गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे. हा खरोखर आजचा औपचारिक सोहळा नाही अशी एक माझी स्वतःची भावना आहे. आणि भारतीय समाज व्यवस्थेच्या आत्म्याशी, स्त्री शक्तीच्या इतिहासाशी आणि विज्ञानाच्या भविष्याशी संवाद साधणारा आजचा कार्यक्रम आहे. ही माझी आज्ञा आहे. मी थोडंसं तर का आजकाल आपण फक्त एकाच गोष्टीवर बोलतो. ती कोणती गोष्ट आहे तर प्रत्येकाला आपल्याला विकसित भारताचं एक स्वप्न आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना वाटते की आपण विकसित भारतामध्ये गेलं पाहिजे. तर याची सुरुवात जर कुठं झाली, मी कधी कधी असा विचार करतो की देशाची प्रगती आता आपण अर्थव्यवस्था 4 नंबरला आलेली आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु हे करण्यामाग सर्व समावेशकता नसती तर ही गोष्ट शक्य झाली असते का? माझा पहिला प्रश्न आहे. म्हणजे कुणी काही म्हटलं तर सावित्रीबाईंचं यामधलं, महात्मा फुले, ज्योतिबा फुलेंचं यामधलं योगदान आपण जर लक्षात घेतलं नाही तर आपण कृतज्ञ ठेवू. सर्वसमावेशतेसाठी डॉक्टर आंबेडकर भारतरत्न डॉक्टर आंबेडकर किंवा इवन विठ्ठलरामजी शिंदे, तुम्ही महात्मा गांधी असतील, ह्या सगळ्या मंडळींनी बरं का स्त्रियांना, जे घटक स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत त्या सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रमाणात, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये नावं घ्यायचे झाले तर आपल्याला कर्मवीर अण्णांचं नाव घ्यावं लागेल, बापूजी साळुंखेंचं घ्यावं लागेल, अगदी पंजाबराव देशमुख असतील, अनेक मंडळी आहेत आणि त्या मंडळींना विसरता येणार नाही. आणि म्हणून, आणि खरोखर मॅडमने फार चांगला उल्लेख केला इथं की त्या फक्त समाज सुधारक नव्हत्या, त्या शास्त्रज्ञ होत्या. आणि हा उल्लेख बरं का, मी खरोखर मला शास्त्रज्ञ म्हणून आज सत्कार करताना तुम्ही फक्त सायन्स फॅकल्टी घेतलेली दिसते. नाही, खरोखर म्हणजे शास्त्रज्ञ म्हटल्यानंतर की तो कुठल्याही विषयातला असावा. माझी एक स्वतःची धारणा आहे. आपण काय बोलतो, मल्टीडिसिप्लिनरी, इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन, तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा कुठला धागा असेल, खरोखर आपल्याला जर विकास करायचा असेल कुठली गोष्ट तर एकांगी विचार होता कामा नये.
आणि तो सगळ्या डिसिप्लिनच्या दृष्टीनं विचार करणं आवश्यक अशी एक माझी धारणा आहे आणि त्यामुळं हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. त्या वैज्ञानिक नव्हत्या असं काही म्हणतील, पण मी ठाम सांगतो की त्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीचा त्यांनी पाठपुरावा केला. मॅडमनी सुरुवात केली म्हणून त्याला विचार करतो. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे प्रश्न विचारण्याचं धाडस. आणि त्यांनी त्या वेळेला प्रश्न विचारण्याचं धाडस दाखवलं. स्त्रीला आव्हान देण्याची तयारी. तुम्ही बघा की ज्या ज्या स्त्रिया यशस्वी झाल्या त्यांनी कुठं ना कुठं तरी आव्हान दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, सत्यासाठी संघर्ष करण्याची तयारी. तर यासाठी आता मी काही उदाहरणं घेणार आहे. मी फारसं काही बोलण्यापेक्षा मी ठरवलंय एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवर उदाहरण घेईन, त्यानंतर काही भारतातली उदाहरण आणि काही शिवाजी विद्यापीठातली उदाहरणं घेऊन आजच्या त्या ठिकाणी आपण त्याच्यावर चर्चा करावी अशी माझी इच्छा आहे. आणि हे सर्व गुण मी आतापर्यंत जे सांगितले ते सर्व गुण सावित्रीबाईंच्या होते. आणि आपल्या महिला शास्त्रज्ञ जे प्रयोगशाळेत संशोधन करतात त्यामुळे सावित्रीबाईंच्या विचारात त्यांच्यावर अगदी रुजलेला असतो. आज मला खरोखर म्हणजे विद्यापीठामध्ये बरं का या पद्धतीनं स्त्रीशास्त्र आपल्याला कदाचित माहिती की नाही माहीत नाही. मला वाटतं विद्यापीठात ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला कुणीही लेडीज प्रोफेसर नव्हतं. म्हणजे आपण त्या ठिकाणून आता कोणत्या परिस्थितीत आलो आहे कारण की या काही शास्त्रज्ञांच्या बद्दलही नंतर बोलणार आहे. आज या ठिकाणी बरं का स्त्री शास्त्रज्ञ म्हणजे काय करते? सकाळी संशोधन प्रस्ताव लिहिते, कदाचित दुपारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते आणि संध्याकाळी घर सांभाळते आणि रात्री पुन्हा प्रयोगशाळेला भेट देते किंवा प्रयोगशाळेमध्ये त्यांचं काही काम असेल ते तपासते. तुम्ही बघा किती बहुअंगी कामं या स्त्रीला करावी लागतात. आणि आज येथे कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांनी आता ज्योती जाधव मॅडमने सांगितले की 2% सायंटिस्टमध्ये त्यांचं नाव आहे, इतके त्यांचे सायटिशियन्स आहेत. ही गोष्ट खरोखर अतिशय अभिमानाची आणि शिवाजी विद्यापीठाच्या अभिमानाची कुठली गोष्ट आहे? या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे अनेक शास्त्रज्ञ आहेत. म्हणजे इतरांच्या बरोबर ज्योती मॅडम आहेत, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि या ठिकाणी त्यांनी दिलेला विद्यार्थ्यांना विश्वास, त्यांनी मला सांगितलं की त्यांनी बरं का पूर्वीचे बापट सर होते, त्यांच्याबरोबर त्यांनी बायोटेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीनं संशोधन ते BRC मधून आलेले होते आणि त्याने अतिशय चांगलं. खरं तर हा सगळ्यात मोठ्या पर्यावरणाच्या समस्या आहेत आणि मला वाटतं की यामध्ये जाधव मॅडम असतील, बॉटनीचे असतील आणि या सगळ्या केलेलं आहे. पर्यावरण हा सगळ्यात महत्त्वाचा. जर आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो ते सगळे गोल्स जर बघितले तर सगळे गोल्स ह्या संबंधात आहेत. खरं तर आपलं सगळं करिक्युलम आहे ते याबरोबर इंटिग्रेट आपल्याला करावं लागणार आहे. आणि तो सगळ्यात मोठा जर चॅलेंज असेल तर हे आपल्याला कशा पद्धतीने इंटिग्रेट करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आता दुसरं एक चॅलेंज आहे ते, आणि ओझा मॅडम या ठिकाणी आहेत, त्यांचाही आपण सत्कार केलेला आहे. खरं तर तुम्हाला आठवतं की नाही मला माहीत नाही, परंतु असं म्हटलं जातं की पूर्वी 20व्या शतकात असं म्हटलं जात होतं की AI की मशीन माणसाला रिप्लेस करेल. असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला फक्त 21व्या शतकाने एक सगळ्यात चांगली गोष्ट केली असेल तर ती गोष्ट कुठली की माणसाला रिप्लेस करता येणार नाही. 21व्या शतकात तुम्ही किती AI वाचा, त्यामध्ये आता जर सगळ्यात जास्त विचार असेल AI आपल्याला रिप्लेस करू शकत नाही. आत्ता
भारती मॅडमने उल्लेख केला आमच्या आईच्याबद्दल. आता बरं का, आईनं जो पाठीवर हात फिरवलेला आहे मायेचा, तो त्या यायला जमणार आहे का बसा? नाही. तो तशा पद्धतीचा हात आपल्याला कधीच तो म्हणजे आपल्याला तो स्पर्श ओळखता येणार आहे. यामध्ये तुम्ही AI मध्ये बरं का इतक्या गोष्टी, आता AI काय होतंय, आणि हे सगळ्यात मोठं, तुम्ही इथं विद्यार्थी आहेत त्यामुळे मला काही गोष्टी बोलायला प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं, भीती वाटते. पण आपण इंटेलिजन्स आणि इंटेलेक्ट हे शब्द ऐकले. आपण सगळेजण म्हणतो की इंटेलिजन्स, सावित्रीबाईंच्याकडे इंटेलिजन्स होता, पण त्यापेक्षा सावित्रीबाई वेगळ्या पद्धतीने विचार करत होत्या, याचा अर्थ त्या इंटेलेक्ट होत्या. तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींमध्ये बारकाईने आपण फरक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळे विचार असतात जगामध्ये बरं का. मला माहीत असेल एज्युकेशनमध्ये गार्डनरची थिअरी आहे, मल्टिपल इंटेलिजन्स. कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये कोण ना कोणतरी हुशार असतोच. आता या AI मध्ये बरं का अनेक गोष्टी आहेत. खरोखर AI कडून आपल्याला बरं का, की आता आपण TCS मध्ये एवढे लोक बाहेर झाले, आपल्याला बरं का नवीन काय करता येईल, नवीन कुठली गोष्ट करता येईल हे पाहणं. आता एक नवीन हे आलेलं आहे की आपण सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या पाठीमागे लागलो. खरं ते ऑब्जेक्टिव्हमुळे विद्यार्थ्यांच्याकडं सगळ्या गोष्टी करता येत आहेत का, हा एक माझा. आणि AI मध्ये तर तुम्ही बघितलं सगळे जे टेक्निक्स आहेत, पण त्या ठिकाणी सब्जेक्टिव्हिटी जोपर्यंत आपण आणत नाही तोपर्यंत आपल्या प्रगती होणं शक्य नाही. काही गोष्टी आपल्याला बरं का ह्या लक्षात घेणं गरजेचं आहे. मी AIच्या बाबतीत ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला मला अशा काही गोष्टी लक्षात येतात. माणसाकडे जी प्रज्ञा आहे, म्हणजे इथून पुढे बरं का तुम्हाला मला हे अशा गोष्टी करता येतात म्हणून फक्त सांगितलं तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे मी फक्त वाचू शकतो, गणित करू शकतो. आजकाल आता आपल्याला माहीत असेल, मला वाटतं सॉफ्टवेअर जे डेव्हलप केलं जातं ते सॉफ्टवेअर सुद्धा आता AIच्या मदतीने करायला तयार आहे. म्हणजे पूर्वी सॉफ्टवेअर करण्यासाठी डोकं लावायला लागत होतं, आता सॉफ्टवेअर ही AIच्या मदतीने तयार करता यायला लागेल. अशा वेळेला आपण वेगळं काय करू शकतो यासाठी विचार, म्हणजे तुमच्याकडे जर प्रज्ञा नसेल तर भविष्य काळात, आणि या सायंटिस्ट लोकांच्याकडे जर काय गोष्ट असते तर ती त्यांच्याकडे असते प्रज्ञा. आणि या गोष्टीसाठी मला असं वाटतं बरं का, आपण अगदी वेगळ्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीकडं बघणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त फोटो पूजन करणं याच्यापेक्षा जर महत्त्वाचं काय असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवरती जास्त विचार करणं गरजेचं आहे. मी आपल्याला म्हटलं मी काही सायंटिस्टबद्दल बोलणार आहे. मी पहिल्यांदा बरं का मादाम क्युरीबद्दल बोलायचं आहे. त्यांचं नाव मेरी क्युरी. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, कारण सगळ्यांना मला वाटतं कदाचित प्राध्यापकांना त्यांच्याबद्दल जास्त माहीत असेल, परंतु त्या पोलंडमध्ये असताना त्यांचं सुद्धा बरं का आपली एक अशी कल्पना असते की भारतामध्ये फक्त स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं का, असं नाही. जगभरात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं. आणि त्यांना सुद्धा पोलंडमध्ये बरं का त्यांनी जे प्राथमिक शिक्षण घेतलं ते सार्वत्रिक ठिकाणी घेता येत नव्हतं. त्यांना खाजगीरित्या त्या काही शिक्षण घेऊ शकल्या पोलंडमध्ये. शेवटी त्यांना जो शिक्षणासाठी होणारा विरोध पाहून त्यानंतर फ्रान्सला आले. फ्रान्सला आल्यानंतर मला पटणार नाही, त्या ठिकाणी त्यांना इतका त्रास झालेला आहे. आणि तो त्रास त्यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये जे काम केलेलं आहे ते काम आपल्याला समजून घेताना बरं का त्यांना झालेला त्रास सुद्धा, पहिला त्रास त्यांना कुठं झाला असेल
तर त्यांना प्रोफेसरशिप सुद्धा द्यायला विरोध करण्यात आला. मी जर वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांना प्रोफेसरशिपसाठी सुद्धा, म्हणजे ज्यांना नोबेल प्राइज मिळतं पण त्यांना प्रोफेसरशिपसाठी सुद्धा. दुसरी गोष्ट, त्यांचे ज्या वेळेला त्या नोबेल प्राइज देण्याची चर्चा आली त्या नोबेल कमिटीमध्ये पुरुषवादी वृत्तीनं, कदाचित फेमिनिस्ट हा एक हे असतो पण तसे लोक ते नव्हते, त्यामुळं नोबेल कमिटीमध्येही त्यांच्या मिस्टरांना पेरी क्युरीना रिकमेंड करण्यात आलं, पण यांच्या नावाला काही लोकांनी विरोध केला. पण शेवटी त्यांना एकच नाही, त्यांनी 2 नोबेल प्राइज मिळाले. मी हे लक्षात घ्या, एखाद्याला मनुष्य काय करू शकतो. 1903 मध्ये त्यांना, हे रिअल वर्ग मल्टीडिसिप्लिनरी आहे बघा, त्यांना 1903 मध्ये नोबेल प्राइज फिजिक्समध्ये मिळाले आणि 1911 मध्ये नोबेल प्राइज केमिस्ट्रीमध्ये मिळाले. म्हणजे आपल्याकडे बरं का इतक्या बाउंड्रीज आहेत आणि त्या बाउंड्रीजमध्ये आपण काम करत असतो. त्यांना दुसरं नोबेल प्राइज, पण त्यांच्या घरामध्ये किती नोबेल प्राइज मिळाले असते. मी आता जे बोललो तर त्या ठिकाणी पण का त्यांच्या मिस्टरांनाही पेरी क्युरीनाही 1903 मध्ये त्यांच्याबरोबर नोबेल प्राइज मिळाला. स्त्रीच्या बाबतीत एक अनेक गोष्ट आहे, तुम्ही बोलताना थोडंसं हे करतात. स्त्रीला बदनाम करण्यासाठी कुठला मार्ग वापरला जातो आपल्याला माहीत आहे, आणि तो मार्ग क्युरीच्या बाबतीतही वापरला गेला. तुम्हाला पटणार नाही, एवढ्या मोठ्या सायंटिस्ट वरती सुद्धा हा मार्ग वापरण्यात आला. आणि ही गोष्टही मला आपल्या निदर्शनाला आणायची आहे. पण त्यांची एक मुलगी आहे आयरीन ज्युलिएट क्युरी, तिलाही नोबेल प्राइज मिळाला 1935 मध्ये. मी एक लक्षात घेण्यासारखं आहे की जर ठरवलं तर काय होतं, आणि तिचा जो नवरा आहे, म्हणजे त्याची नवरा आहे फ्रेडरिक ज्युलिएट, त्यांना सुद्धा तिच्याबरोबर 1935 मध्ये, घरामध्ये आता किती झाले, 4 नोबेल प्राइज. मिस्टर दोघं आणि परत हजबंड वाईफ, म्हणजे त्यांचे सन इन लॉ आणि डॉटर. त्यापेक्षाही बरं का एक गोष्ट आहे बरं का, की त्या अशा महिला होत्या की त्यांनी कुठलंही पेटेंट घेतलं नाही. म्हणजे आपल्या कामाचं जर त्यांनी पेटेंट घेतलं असतं तर त्यातून कितीतरी त्यांना पैसा मिळाला असता, पण त्यांनी पेटेंट घेतलेलं नाही. आणि त्याच्यापेक्षाही त्यांची जी दुसरी मुलगी आहे, तिचं नाव आहे केनी लोगोशी. तो हा मुलगी नाही, मुलीचा नवरा हजबंड, त्याला पण युनिसेफनं नोबेल प्राइज 1965 मध्ये दिले. ते पीससाठी दिले, म्हणजे शांततेसाठी त्यांनी दिलेले आहे. कारण शांतता देत असताना मादाम क्युरीने आपलं ज्ञान कुठंतरी असं एका ठिकाणी करून सगळ्या जगाला ते काही ज्ञान वापरायला दिलं. म्हणजे स्त्री काय करू शकते. मॅडम मगाशी एक शब्द वापरला होता, स्त्रीमध्ये मेंदू आहे कधी. मला वाटते कुठल्या जर असं कोणी मादाम क्युरीचं उदाहरण दिलं की घरामध्ये 5 नोबेल प्राइज, स्वतःला 2 नोबेल प्राइज, असं उदाहरण दिलं तर कुणी असं स्त्रीला मेंदू असतो का हा प्रश्न विचारू शकणार नाही, इतरांना सुद्धा. मला अनेक विद्यार्थ्यांना सांगायचे की सध्या अनेक गोष्टीबद्दल चर्चा चालू आहे की खरं भारत विकसित व्हायचं असेल तर काय नाही, भारत विकसित बरं का आपण ज्या पद्धतीनं विचार करतो त्या पद्धतीनं भारत विकसित होऊ शकत नाही. म्हणजे काय, आपल्या मेंदूमध्ये बरं का 2 लोब्स असतात, एक लेफ्ट लोब असतो आणि दुसरा राईट लोब असतो. खरं तर आपल्याला बरं का आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे ती सगळी बरं का जवळजवळ लेफ्ट लोब सेंट्रिक आहे, डाव्या बाजूला विचार करायचा. आपल्याकडे बरं का उजव्या बाजूला, म्हणजे ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यापेक्षा वेगळा विचार करायची आपल्याकडे. हा विचार कोणी केला होता?
सावित्रीबाईंनी केलेला होता, कारण त्यांचा राईट हँड ॲक्टिव्हिटी होता. तर इथून पुढं विद्यार्थ्याला राईट हँड ब्रेन ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. म्हणजे जर खरोखर तुम्हाला करायचं असेल, तुम्ही जे सगळा विचार म्हणजे बरं का, हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बरं का, जे एका खरोखर पंतप्रधानांचं न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत पंतप्रधानांचं एक वाक्य ऐकलंय का, त्यांनी ह्या पॉलिसीचं सगळ्या पॉलिसीचं वर्णन जे केले ते फक्त एका ओळीमध्ये केले. त्या आपली जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण सगळं बोलतो त्याचं वर्णन एका वाक्यात केलं. त्यांनी काय म्हटलंय की आपल्याला आता काय शिकवलं जातं, व्हॉट टू थिंक. म्हणजे तुम्हाला येणारा सगळा शिक्षक अशा पद्धतीनेच विचार करा हे शिकवतो, आणि हे सगळ्यात चुकीचं आहे. तर तुम्हाला फक्त एवढंच शिकवलं पाहिजे हाऊ टू थिंक, म्हणजे कसा विचार करायचा. वेगवेगळे मार्ग आहेत, म्हणजे असंच आहे असं न सांगता अगदी वेगळ्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. आणि असं केल्याशिवाय तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशाची अनेक अडचण आहे विकसित भारतामध्ये. कुठली अडचण आहे, तुम्ही जगभरात जे विकसित देश झाले त्यांचा इतिहास बघा. USA असू दे, इंग्लंडमध्ये विचार करा, त्यांच्यामध्ये आपण बरं का सगळी सोसायटी आपली ऑर्गॅनिक सोसायटी होती, शेती प्रधान. तुम्ही मला सांगा बरं का, त्यानंतर सोसायटी आता आपण कुठल्या सोसायटी नंबर 4 मध्ये आहे, बरोबर आहे का. नंतर पहिल्यांदा कुठलं रिव्होल्युशन झालं, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं. पण हे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन भारतामध्ये झालंय का मला सांगा. भारतात झालेलं नाही इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. आता आपण कारखाने काढले, परंतु इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आपल्याकडे व्हाईट रिव्होल्युशन झालेलं आहे, दुधाचं, येलो रिव्होल्युशन आणि बरीच रिव्होल्युशन झाली. पण इन रिअल सेन्स ॲग्रिकल्चर नंतर आपण बरं का डायरेक्टली नॉलेज सोसायटीमध्ये जायचा प्रयत्न करतोय विदाउट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. आणि याच्यामुळे सगळ्यात कुठली अडचण झाली असेल तर त्यामुळं कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याकडे क्वालिटी नाही. ही पहिल्यांदा आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. क्वालिटी का नाही आपल्याकडे, क्वालिटी नाही याचं कारण इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचे स्टँडर्ड तयार केलेले होते ते स्टँडर्ड आपण या ठिकाणी निर्मित करू शकले नाही. हे म्हणजे आपण फक्त बोलू शकतो की मी आम्हाला विकसित आहे, पण ही गोष्ट कधी शक्य होईल आपल्याकडे बरं का. तुम्ही मला सांगा आता जगामध्ये आज अमेरिका काय करते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अमेरिकेनं काल एका राष्ट्राध्यक्षाला उचलून दिलं व्हेनेझुएला. आता अशा परिस्थितीमध्ये म्हणजे एवढं टेक्नॉलॉजी सायन्स, तुम्ही आतून सुद्धा आपल्याबरोबर ते फिक्स झालेली नाही. आपल्यावर आता त्यांनी 50% टेरिफ लावलेले आहे. या वेळेला बरं का चायनाशी तो चांगला वागतो, म्हणजे अमेरिका का. याचं कारण काय, चायनामध्ये अशा काही टेक्नॉलॉजी आहेत आणि त्या टेक्नॉलॉजी इव्हन अमेरिकेकडे नाही. आणि इथून पुढचं जग आहे, मी उजव्या बाजूला विचार करायचा होतोय की आपले जे प्रश्न आहेत ते नॉर्मल पद्धतीने आपण सोडवायचा प्रयत्न केला तर आपण लवकर विकसित होऊ शकत नाही. आपण नवीन अनेक गोष्टी करायचा प्रयत्न करायला हवे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर आपल्याकडे अशी कुठली ना कुठली टेक्नॉलॉजी, म्हणजे चायनानं अनेक टेक्नॉलॉजी, परवा त्यांचं प्लॅनेटचं बॉल असं असेल आपण, किंवा तुम्हाला एक आठवतं का, एक डीप सीक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये एक टेक्नॉलॉजी. तर की अमेरिकेनं काय केलं की हे सेमी कंडक्टर ज्या चिप्स असतात ह्या चिप्स द्यायचं चायनाला बंद केलं. कशासाठी बंद केलं, कारण ते वापरून हे काहीतरी अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी डेव्हलप करते आणि त्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जगावर राज्य करते. असं वाटल्यानंतर अमेरिकेनं त्यांना ती गोष्ट द्यायची बंद केली. ह्या चिप्स बंद केल्यानंतर बरं का त्यांनी पूर्वी काही विकत घेतलेल्या चिप्स त्यांच्याकडे होत्या, त्या चिप्स मध्ये पॅरलल कॉम्पिटिट करून त्यांनी डीप सीक म्हणून एक नवीन प्रणाली तयार केली.
आता तुम्ही बघा, म्हणजे आता बघा आपल्याकडे कुठलीही गोष्ट आहे की आता आपल्या म्हणजे तुम्ही घरी या सभागृहात काय बोलला तरी ते कुठली गोष्ट सगळ्या जगाला माहीत असते. तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा, आता आपल्याला बघा पर्सनली एखादा डेटा प्रोटेक्ट करणं अतिशय अवघड आहे. पण मला एक गोष्ट सांगायची आहे, त्या दिवशी काय झालं माहिती आहे, अमेरिकेचा त्या दिवशीचं शेअर मार्केट किती डाऊन व्हावं. एका दिवसात आपल्याकडे सगळ्यांच्या बद्दल वाद चालतो ना, अदानी अंबानी ह्या सगळ्यांची प्रॉपर्टी एक दिवसात निघून गेली अमेरिकेत. म्हणजे ही टेक्नॉलॉजी बरं का एखादी असं का झालं. अमेरिकेमध्ये एनव्हिडिया मला वाटते ती जी कंपनी आहे की ह्या चिप्स आणि बाकीच्या गोष्टी त्यांना बरं का याच पद्धतीची टेक्नॉलॉजी करायला बराच पैसा खर्च करायला. पण या ठिकाणी या चायनीज लोकांनी ही टेक्नॉलॉजी अतिशय स्वस्तामध्ये निग्लिजंट पैशामध्ये आणि म्हणून म्हणतो की आपल्याकडे बरं का आता जे विद्यार्थी आहेत त्यांनी उजव्या बाजूने विचार करून असं काहीतरी करायचा प्रयत्न केला, म्हणजे निश्चित आपण विकसित. पण कधी ज्या वेळेला आपण असा आणि यासाठी काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा बरं का वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी ग्रंथालयाचा मॅक्सिमम वापर करायला पाहिजे. आजच्या सारख्या फक्त काहीतरी 2-4 ओळी वाचून काहीतरी मत व्यक्त करून आपण कधीही विकसित भारत होऊ शकत नाही, एक माझी स्वतःची धारणा आहे. मी ह्याच्यापेक्षा एका आता भारतीय स्त्रीच्याकडे उदाहरणासाठी मी तुम्हाला म्हटलं की काही स्त्रियांच्याबद्दल काही सावित्रीबाईंच्याबद्दल करत असताना आपल्याला काही भारतीय स्त्रियांच्याबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्यापैकी किती लोकांनी मॅडमच्या विषयाचे आहेत का की कमला सोनी हे नाव कधी ऐकले का सभागृहात तुम्ही? किती लोकांनी दुर्गा भागवतांचं नाव ऐकलं? सगळ्यांनी मला वाटतं जवळजवळ सगळ्यांना दुर्गा भागवत आणीबाणीच्या विरुद्ध अगदी जोरदारपणे ज्या बोलल्या होत्या स्त्रीच्या विचाराच्या, त्या खरं सावित्रीबाईंच्या लेखी म्हणतात, त्या खरोखर सावित्रीबाईचे लेख याप्रमाणे त्या बोललेल्या होत्या त्यावेळी. आता या कमला सोनी मॅडम ह्या मी एवढ्या महत्वाच्या यांचा आदर्श आपण का ठेवला पाहिजे विद्यार्थ्यांनी, कशासाठी? त्यांना बरं का त्या MSc त्यांचे वडील आणि मला त्या अभिमान आहे त्यांचे वडील रसायनशास्त्रज्ञ होते. रसायनशास्त्राचे मुंबईमध्ये ते प्राध्यापक होते आणि ज्या वेळेला त्या PhD करायला बेंगलोर त्यावेळेला बायोकेमिस्ट्री विषयामध्ये PhD मुंबई विद्यापीठात करता येत नव्हती आणि त्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आत्ताची जी बेंगलोरची इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या PhD करण्यासाठी गेल्या. त्या प्रवेश परीक्षा पास सगळ्या गोष्टी करून सुद्धा त्या ठिकाणी नोबल लॉरेट स्वतः डायरेक्टर होते. कोण नोबल लॉरेट? CV रामन. CV रामननी तिला प्रवेश द्यायला नकार दिला. तुम्हाला माहीत असेल की त्या ठिकाणी CV रामनच्या रूमच्या पुढे त्या उपोषणाला बसल्या. स्त्रीला काय करायचं आहे त्यासाठी मी उदाहरण देतोय. त्या उपोषणाला बसल्या. उपोषणाला बसून त्यांनी जोपर्यंत त्या प्रवेश देत नाही पण तरी सुद्धा CV रामन हट्टी होते म्हणा किंवा काय असेल ते असेल. शेवटपर्यंत तिला सांगितलं की मग तुला जास्त दबाव यायला लागल्यानंतर म्हटले की तुला प्रवेश देईन पण मी रेग्युलर प्रवेश देणार नाही. तिच्यासाठी एवढ्या अटी घालण्यात आल्या, ह्या अटीचं पालन केलं तर तुझा प्रवेश हा प्रोबेशन टाईप प्रवेश म्हणजे आहे का नाही याला काही अर्थ नाही. अशा पद्धतीचा प्रवेश PhD साठी दिला. पण त्या महिला पहिल्या PhD आहे पण त्याला किती म्हणजे त्रास एखाद्याने द्यावा. त्याने एक लिहून ठेवलेलं आहे, दो रामन वॉज ए ग्रेट सायंटिस्ट, ही वॉज नॅरो माइंडेड. अगदी स्पष्टपणे त्याने लिहिलेलं आहे, ही वॉज नॅरो माइंडेड. आय कॅन नेवर फॉरगेट द वे ही ट्रीटेड मी जस्ट बिकॉज आय वॉज ए वुमन. Even then, Raman did not admit me as a regular student. He has great insult. This has a great insult to me. मला फार मोठा माझा त्या त्यांनी अपमान केला. The bias against women so bad
that time, whatever occasion expect, if Nobel behaves in such a way. त्या प्रश्न विचारतात की नोबेल लॉरेट जर माझ्याशी वागत असेल तर जगात काय होईल, या पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतायत. आणि ही स्त्रियांची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये पूर्ण बदल झाला आहे असं मला बिलकुल नाही. अगदी थोड्या स्त्रिया फक्त यायला लागलेल्या आहेत तिच्या पलीकडे. ह्याच्या पुढं मला त्यांच्याबद्दल अजूनही आदर आहे की मी ज्या विज्ञान संस्थेमध्ये मुंबईला होतो, ज्या डायरेक्टर पदावर मी होतो, त्या विज्ञान संस्थेत त्यांनी नंतरच्या काळामध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आणि त्या संस्थेच्या त्या डायरेक्टरीज आहे. पण त्या काळामध्ये बरं का त्यांनी जे रिसर्च केले आणि तो रिसर्च माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीत असेल की अगदी काही गोष्टी अशा आहेत की अंदामध्ये साधं भारताची पेज ही मुलांच्यासाठी उपयुक्त किती आहे. मला खरोखर म्हणजे कधी कधी आमची आई सांगते, मला माहीत नाही, की त्या मला सांगतात की मी लहानपणी फार आजारी होतो काही कारणापूर्वी. मला वाटत होतं की आत्ताची जशी मेडिकल फॅसिलिटी आहे तशा नव्हत्या. त्यावेळेला आमच्या मामीने म्हणजे पेज देऊन मला वाचवलं होतं. आता त्या आमच्या मामी काही सायंटिस्ट नव्हत्या, पण नंतर कमला सोनेनी बरं का ह्या पेजेचा किती म्हणजे ह्या न्यूट्रिशन माल न्यूट्रिशन जिथं होते त्या ठिकाणी मुलांच्या दृष्टीनं ही पेज किती महत्त्वाची. इवन बरं का आता ह्यासाठी कुणीतरी मी असा उल्लेख केला तर लोक म्हणतील मी निरा प्यायला सांगतो का. निरा म्हणून तुम्हाला माहीत असेल तर त्या निरामध्ये जे घटक आहेत ते घटक इवन त्यांनी उंटाच्या दुधावरती सुद्धा हे केलेलं होतं. उंटाच्या दुधावर प्रयोग करून ज्यामध्ये किती हे केलं होतं. तर त्यांचं ज्या वेळेला मी ही गोष्ट सांगतो त्यावेळेला मला असं वाटतं की बरं का आजच्या दिवशी सावित्रीबाईंच्याकडून बरं का जर आदर्श घेऊन असं कुणी काही करत असेल, मला वाटतं त्या खरोखर सावित्रीबाईंच्या फॉलोअर होत्या. आणि त्यामुळंच त्या ठिकाणी एवढ्या नोबेल प्राइज विनर बरोबर या पद्धतीने आणि त्यानंतर इन्स्टिट्यूटमध्ये किती बदल झाला आहे ही गोष्ट मी मगाशी सांगितलं की जोपर्यंत सगळ्यांना इन्क्लुजन आपण करणार नाही, समाजातल्या कुठल्याही घटकाला तुम्ही जर बाजूला केलं तर आपल्याला या पद्धतीची स्वप्न साकार करता येणार नाही. आता यानंतर मी कोल्हापुरातले एक उदाहरण देणार आहे. खरं सांगायचं म्हणजे पहिल्या डॉक्टर कोम आपल्याला कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा आनंदीबाई जोशी. आता आनंदीबाई जोशी यांना सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यांना कशा पद्धतीने त्यांचं लग्न झालं, त्यांना कशा पद्धतीनं त्रास झाला. पण त्या वयाच्या 20व्याच वर्षी त्या डॉक्टर झाल्या आणि अमेरिकेमध्ये पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीत त्यांनी जाऊन तिथं केलं आणि शेवटची 2 वर्षे. पण दुर्दैव असं आपलं की कोल्हापूरकरांचं दुर्दैव, त्यांनी कोल्हापूरमध्ये नोकरी करायचं आहे. आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला एडवर्ड हॉस्पिटल अशा पद्धतीचं नाव होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. पण त्यांचं 22व्या वर्षीच निधन झालं, त्या 22व्या वर्षी. पण त्याच्यानंतरची मला हे सांगायचं आहे की त्यानंतर कोल्हापूरमध्ये एक तिथं अजूनही ते हॉस्पिटल आहे आणि ही महत्त्वाचं आहे. आपण किती लोकांनी बघितलं असेल मला माहित नाही, केळवकर म्हणून आहे. आणि त्या केळवकर ज्या तिथल्या ज्या आहेत त्या केळवकरांचं कुटुंब त्या काळात शाहू महाराजांच्या काळात की त्यांच्या वडिलांना सुद्धा आजार होता, एक स्किन डिसीज होता. परंतु त्यांच्या आई एवढ्या जिद्दी, म्हणजे स्त्री काय करू शकते, तर त्यांच्या आई एवढ्या जिद्दी होत्या की त्यांनी त्यावेळेला शिक्षिका म्हणून नोकरी करून शाहू महाराजांच्या दृष्टिकोनावर असेल पण घराची त्यांनी जो सांभाळ केलेला आहे तो त्यांच्या आईने केला. त्यापेक्षाही त्यांच्या वडिलांना आणि त्यांचे आणि विठ्ठल रामजी शिंदेचे जो वडिलांचे आणि त्यांच्या वडिलांचे त्या केळवकरांच्या संबंध होते. त्यांनी काय करावं का बघा की त्या काळामध्ये ते 3 मुलींना घेऊन बैलगाडीतून पुण्याला गेले.
त्यावेळेला इथं शिक्षणाची सोय नव्हती आणि तिन्ही मुलींना त्यांनी त्या ठिकाणी पुण्यामध्ये जे हुजूरपागा एक अतिशय प्रसिद्ध शाळा होती, त्या हुजूरपागेमध्ये त्यांना शिक्षणाला दिलं आणि त्यापैकी कृष्णाबाई ज्या होत्या, कृष्णाबाई केळकर, त्यांनी त्यांच्यावर एक पुस्तक मला वाटतं डॉक्टर जयसिंगराव पवारांच्या मिसेसनी त्यांच्यावर एक छोटीशी पुस्तक, खरं तर ही फारशी माहिती त्यांच्याबद्दल कुणीसुद्धा ज्या मोठ्या प्रमाणात जे चरित्रलेखन व्हायला पाहिजे ही माहिती उपलब्ध नाही. आता ज्या वेळेला त्या ठिकाणी गेल्या तर त्यांनी सुद्धा बरं का म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे अडचणींना तोंड देत त्यांनी शेवटी डब्लिनमध्ये आयर्लंडमधून त्यांनी मेडिकलची डिग्री केली. त्यानंतर त्यांनी चाइल्ड आणि वगैरे असे जे गोष्टी आहेत त्याचं स्पेशलायझेशन घेतलं आणि त्यांनी मात्र कोल्हापूरमध्ये सगळ्यात पहिली जी सेवा दिलेली आहे आरोग्य सेवा त्या एडवर्ड हॉस्पिटलच्या साह्याने आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं. अजूनही त्यांचे कुटुंबीय आहेत, पण त्यांच्या ज्या इतर 2 बहिणी होत्या त्यासुद्धा त्यांनी आंतरजातीय विवाह केले आणि त्याही तेवढ्याच हुशार आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने. खरोखर त्यांची जी हिस्ट्री आहे की आपल्याला जर खरोखर जीवनात काय करायचं असेल तर अशा काही लोकांशी आपण संबंध लक्षात घेणं गरजेचं. मला शिवाजी विद्यापीठाची परिस्थिती बरं का त्यावेळेला आता तुम्ही अगदी सांगू शकतो ना, म्हणजे सुरुवातीच्या काळात कोणी पहिल्यांदा कोणी प्रोफेसर नव्हतं हे मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण त्यानंतर सुद्धा बरं का आमच्या विद्यापीठात डिपार्टमेंटमध्ये नावं घेऊन सांगितलं की मला ज्यावेळेला आज जो सत्कार झाला लेडीज सायंटिस्ट, मला वाटतं लेडीज सायंटिस्टचे वेगळे प्रश्न आहेत हे शिवाजी विद्यापीठात माझ्या दृष्टीनं मला वाटते पहिल्यांदा मी कधी शब्द ऐकला असेल तर तो 80मध्ये 1980 मध्ये. त्यावेळेला आमच्याकडे एक मॅडम होत्या, आहेत अजूनही त्या, जाधव. त्या पूर्वीचं नाव त्यांचं सावंत, नंतरचं नाव जाधव. आणि त्यांनी बरं का एक त्या काळामध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स, आपल्यातले कोणी लोक परदेशी जात नव्हते त्यावेळेला त्या एका इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी बँकॉकला गेले होते आणि ती ह्या विषयातली होती वुमन सायंटिस्ट आणि सगळ्या वुमन सायंटिस्टच फक्त जे काही बँकॉकमध्ये होतं त्यासाठी त्या गेल्या होत्या आणि त्यावेळेला त्या विषयावर त्यांनी चर्चा सुरू झाली. निदान बरं का, आणि त्यांना एक चांगली सवय लोकांशी बोलायची. सातत्यानं तुम्ही कधीही भेटले, अजूनही भेटले ते तुमच्याशी बोलत राहतात. तर त्यामुळं आणि त्या ठिकाणी आमच्याकडे हेलिगे मॅडम आणि डॉक्टर काहोतकर, मला वाटते झूलॉजीमध्ये रिसर्च करणाऱ्या फक्त पिलाई मॅडम, कनसे मॅडम होते. त्यानंतर बॉटनीमध्ये रिसर्च करणाऱ्या मुळीक मॅडम, भोसले मॅडम, याच्या पलीकडे कुणी फारसं नव्हतं मला वाटतं. त्यानंतर मॅथमॅटिक्सला प्रोफेसर मात्र पवार मॅडम होत्या आणि त्या आणि ह्युमॅनिटीजला मग रासम मॅडम, भारती पाटील, अगदी मोजके. म्हणजे मी आत्ता सुद्धा बरं का इतक्या वर्षानंतर मी नावं घेऊन सांगू शकतो की कुठल्या ठिकाणी किती प्राध्यापक होते. म्हणजे ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे कित्येक वर्ष विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर अगदी 80 पर्यंत सुद्धा त्यातले आणि हे सगळे जे होते ते कोणी त्यावेळेला 80 मध्ये सुद्धा कोणी प्रोफेसर नव्हते. त्यांना प्रोफेसरशिप अगदी फार शेवटच्या घटनेला मिळालेली आहे. म्हणजे इतक्या लेट प्रोफेसरशिप मिळालेली आहे. पण आणि जरी आपल्याकडे बरं का काही लोकांना हे असेल संशोधन केलं असेल तर ते लेडीजचं संशोधन कधी कधी समोर येतं. मी थोडंसं सांगेन की शिवाजी विद्यापीठामध्ये पहिली PhD असणाऱ्या महिला कोण असतील तर अशी माझी धारणा आहे. पण का म्हणजे मी कदाचित बरोबर मी जे काय सांगतो मी खरं कोल्हापूरच्या मी असं कधी आगमनाला सांगतो सगळ्या कुलगुरूंना ओळखणारा मी एक अगदी पहिल्या कुलगुरूपासून आजपर्यंत सगळ्या कुलगुरूंना पाहिलेला बघितलेला ज्यांची सगळ्यांशी संबंध आहेत असा मी आहे. तर ज्या विद्यापीठाच्या कुलश्री होत्या डॉक्टर उषा ऐकावे
त्यांची PhD आपल्यातली नसेल, पण पुणे विद्यापीठातली PhD, म्हणजे मला वाटते त्यावेळेच्या संशोधक म्हणून जर मी सुरुवातीच्या काळामध्ये विद्यापीठाशी असोसिएटेड असणारी महिला असेल तर इथापे मॅडम होते. आणि त्यांचंही मला बरं का इथापे मॅडम माझ्याशी संबंधित आहेत, पण जरी संबंधित असल्या तरी काही बोलायला हरकत नाही. नुकतंच बरं का रणधीर शिंदे चांगलं काम करतात आपल्याकडे. रणधीर शिंदे काय करतात, मॅडम पण करताय की काही महिलांचं जे माहिती आहे ती समोर आणण्याचं काम रणधीर शिंदे करतायत. आणि त्यापैकी तशाच पार्श्वभूमीवर त्यांनी एक घरंदाज सावली म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि डॉक्टर उषा ते कार्य आणि आठवणी. पण या पुस्तकामध्ये मला पुस्तकामध्ये बाकीचं काही सांगण्यापेक्षा मला फक्त संशोधनाबद्दल त्यांच्या बोलायचं. इथापे मॅडमबद्दल बोलणं हा वेगळा भाग आहे, पण त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. पण त्यावेळेला त्या पुणे विद्यापीठात त्यांना रजिस्ट्रेशनला एवढा त्रास झाला, कारण पुणे विद्यापीठात त्यावेळेला 1960 पुणे विद्यापीठाची स्थापना 1948ला झाली. तरी सुद्धा 1960 पर्यंत तिथं हिंदी विभाग नव्हता. आपल्याकडे सुद्धा हिंदी मराठी हे नंतर स्थापन झालेले विभाग आहेत. आता या विभाग नसताना त्यांनी शेवटी निर्णय असा घेतला, मार्गदर्शन नसल्यामुळे, की इंडिपेंडंट PhD करायची. आता इंडिपेंडंट PhD करत असताना त्यांनी, आणि त्या मुंबईला नोकरी करत होत्या, जाऊन येऊन करणं, आणि त्यावेळेला त्यांनी बरं का ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये, आणि हे मला त्या पुस्तकात मला स्वतःवर, आम्ही त्यांच्या इतका जवळ असून सुद्धा मला त्यांच्या या संशोधनाबद्दल, म्हणजे जवळ असणाऱ्या व्यक्तींनी, आता आपण नावं घेतोय, काही लोकांचा खरोखर सत्कार करतोय, पण या ठिकाणी अनेक अशा अज्ञात स्त्रिया ज्यांनी चांगलं संशोधन केले आणि ते आपल्या समोर येत नाही. मी खरोखर मनापासून या स्त्रियांच्या बरोबर त्यांचंही अभिनंदन करतोय की त्याही तेवढ्याच महत्वाचं, की समोर आलेलं सगळं अगदी महत्वाचं असतं अशातला भाग नाही. त्यांनी इब्राहिम नामा आणि नौरस हे एक विजापूरला राजा होता. हे न पटण्यासारखं आहे. इब्राहिम आदिल शहा तृतीय, आता हा मुस्लिम राजा आहे. आणि हा मुस्लिम राजा बरं का तर स्वतः कविता करतोय, आणि अतिशय मी करून की त्याच्याबद्दल जर काही नेटवरती बरीचशी माहिती मिळते, वाचली तर आपल्याला लक्षात येईल. तो राजा बरं का सरस्वती देवीच्या दररोज, म्हणजे मुस्लिम राजा हिंदू मूर्ती पूजा करत होता, देवी देवतांची पूजा करत होता, हे कुणाला सांगितलं तरी पटणार नाही. आणि त्या ठिकाणी बरं का त्यांनी ज्या पूजा केलेल्या आहेत त्याच्याबद्दलची सगळी, आणि इव्हन त्यांची कुठली फरमान असायची, ते फरमान कसे निघायचे की पूजा श्री सरस्वती, मी हे फरमान सरस्वती देवीची पूजा करून हे फरमान काढतो. म्हणजे या पद्धतीनं आणि अशा पद्धतीने त्यांनी ज्या कविता लिहिलेल्या होत्या त्या दक्षिणी हिंदी, आज एक वेगळा, म्हणजे अशा पद्धतीच्या त्या ह्याच्या कविता मिळवून, आणि त्या मिळवण्यासाठी पण का त्यांना अगदी, म्हणजे काही म्युझियम्स आहेत आणि त्या ठिकाणीच या कविता उपलब्ध आहेत. ह्या कविता उपलब्ध, आणि कविता बरं का प्रिंट कॉपी त्यावेळेला नव्हती 14व्या-15व्या शतकात, त्या हस्तलिखित कविता आहेत. त्या हस्तलिखित कविता मिळवून त्याचं हे करणं, डिक्शनरीच्या साहाय्यानं त्याचं हे करणं, आणि त्या ठिकाणी संशोधन. मला या ठिकाणी जी उदाहरणं मी जी देण्याचा प्रयत्न करतो, त्या उदाहरणामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती कॉमन कुठली गोष्ट आहे की स्त्रियांना नवीन गोष्ट काही करायची असेल तर अतिशय त्रास होतो आणि अतिशय अडचणी आहेत. खरं तर आपल्याला या वेगळ्या दृष्टीनं त्याचा विचार करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ आणि विज्ञानाच्या विविध शाखामध्ये नवे शोध संशोधन मानव कल्याण कार्य करून विज्ञानाला मानवी चेहरा दिलेला आहे. त्यांनी केवळ वैज्ञानिक प्रगती केली नाही तर त्यासाठी ज्ञान, संधी आणि आत्मविश्वासाचे दरवाजे खुले केलेले आहेत. त्यामुळे मला भाषणाच्या ज्यावेळेस शेवटी येत असताना
आज मी विद्यापीठाचा मनापासून आभार आहे की त्यांनी मला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि शेवटी महिला शास्त्रज्ञांचा सत्कार करण्याची संधी दिली. या ठिकाणी एका अर्थी मला असं स्वतःला वाटते की शिवाजी विद्यापीठाचा गौरव करण्याची संधी आजच्या कार्यक्रमानं मला मिळालेली आहे. या आणि तुमचे सुद्धा आभार की एवढ्या शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.